नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अण्णा टेकळे. आपलं परत एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आज शंभू आपल्याकडे आलता आणि म्हणला चल धार काढायला. मग मी तर काय पण चला म्हणलं धार काढायला. मग आम्ही निघालो आपलं गाडीवर दोघंजण धार काढायला. मग काय आपण आलो त्याच्या शेडवरती. आपल्याकडे काय दोन्ही गाई आपल्याकडे बघत होत्या. मग आपलं म्हणलं शेऱ्या तर आपल्यासोबत खेळत होता. मग शंभूला काहीतरी अचानक फोन आला म्हणून शंभू व्यस्त झाला म्हणून मी 5 मिनिट थांबलो. मग पुन्हा लगेच शंभू म्हणला वैरण कट करायला जायचं आहे आपल्याला. मग काय आम्ही मस्तपैकी वैरण कट करायला गेलो. वैरण कट करता म्हणला शंभू म्हणला आपल्याकडे आतलं साधं फुलकं नसतं, डायरेक्ट ऊस असतं, डायरेक्ट ऊस. मग काय बॉडीगार्डनं मस्तपैकी आपलं उचलला ऊसाचा बेळा की आपलं म्हणला चला म्हणला आपल्या शेडकट. मग काय आम्ही ऊसाचा बेळा घेऊन निघालो आपल्या निघालो शेडकडे आलो. मग शेडमध्ये गेलो, आपला शेडमध्ये साऊंड चालू केला. मग काय आपल्या गाई आल्यामध्ये गाई घेतल्या शंभूनं मध्ये. मग आमच्या शंभूनं गाईला नाश्ता दिला. मग गाईचा नाश्ता उस्तर आम्ही म्हणलं बाहेर थांबता. आमच्या दारा वगैरे झाले तर काय बघता होतं, काय बाहेर अंधार पडला होता. मग आपल्या वासराला दूध पाजलं. दूध पाजून मग मस्तपैकी आपल्या शेऱ्याला बाय करून आम्ही आलो गावाकडे. मग शंभूनं काय आपल्याला घरी सोडलं. मग घरी सोडल्यानंतर शंभू आपलं गेला माघारी त्याच्या घराकडे.